नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. अरुणाचल प्रदेश येथील होणाऱ्या विधानसभेच्या व लक्षद्वीपमधील लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या सर्व उमेदवारांना घड्याळ हे चिन्हच मिळणार आहे. पालघर व ठाणे या दोन्ही जिल्ह्यांमधील 4ही लोकसभेच्या जागांवरती महायुतीचेच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केलं आहे. काल प्रसार माध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लक्षद्वीप इथे होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ हे चिन्ह मिळणार नाही अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मान्यता प्राप्त राज्यस्तरीय पक्ष आहे महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये, आणि म्हणून पॅरा 10 इलेक्शन सिम्बल्स रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968च्या अन्वये केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही अर्ज केला होता आणि अरुणाचल प्रदेश येथील होणाऱ्या विधानसभेच्या सर्व जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या सर्व उमेदवारांना घड्याळ हे चिन्हच मिळणार आहे. त्याचप्रमाणे लक्षद्वीप इथे होणारी लोकसभेची निवडणूक इथे देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घड्याळ हे चिन्ह मिळणार आहे. तशा प्रकारची अधिसूचना 23 मार्चला अरुणाचल प्रदेशबद्दल निवडणूक आयोगाने काढली आणि लक्षद्वीपबद्दल 24 मार्चला अधिसूचना काढण्यात आली. पण खोडसाळपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडनं ज्येष्ठ नेते जे कायम हे वाक्य वापरतात की टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायचा असतो, चुकीच्या माहितीवर कार्यक्रम करायला गेल्यानंतर इनकरेक्ट कार्यक्रमच होतो, हे त्या ज्येष्ठ नेत्यांनी लक्षात ठेवावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अरुणाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील यांना घड्याळ हे चिन्ह मिळणार आहे. लक्षद्वीप इथे होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घड्याळ हे चिन्ह मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरसमज माध्यमांनी देखील पसरवू नये हीच या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो. माझं संजय राऊत यांना विनंती आहे की ज्या काही महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या आजपर्यंत, अनेक बैठका ट्रायडंटमध्ये झाल्या, अनेक बैठका 4 सीझन्स वरळी इथे झाल्या, तिथे काय कुस्ती महाविकास आघाडीच्या शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल काय झाल्या हे माध्यमांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्हा असेल, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या 4 लोकसभेच्या जागांवर महायुतीचेच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. संजय राऊत साहेबांनी याबद्दल काळजी करायची गरज नाही. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरीतील संत तुकाराम मैदानामध्ये धर्मवीर आनंदीगे प्रतिष्ठानच्या वतीने होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवाचं पाठपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. मुख्यमंत्र्यांनी विधिवत पूजा अर्चा व आरती करून मंदिर व सभामंडपाचं भूमिपूजन केलं. या प्रसंगी माजी आमदार रवींद्र फाटक, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश मस्के, हेमंत पमनानी, प्रकाश कोटवानी, मालती पाटील, भरत चव्हाण, नारायण पवार इत्यादींसह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते. महायुतीमधील जागा वाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी ठाण्यामध्ये आज प्रचाराचा नारळ फोडला. रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या हायटेक प्रचार रथाचं उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान केलं आहे. झालं हे आगे स्टार्टला बाहेर फोटो मारतात. अभि अभि जाऊ नको मित्र असं म्हणे अभि अभि इकडे सगळे वाटत चांगलं वाटत तुम्ही काढले ना बाकीचे शोरूमवर आले आणि ड्रायव्हर कुठे ड्रायव्हर अरे मागे अरे कोण आहे शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदीगे साहेबांचा महायुतीचा. आपण चैत्र नवरात्र आहे या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासून चैत्र नवरात्र साजरा केला जातो. देवीचं आगमन या ठिकाणी होत असतं आणि त्याच्या मंडपाचं जे काही भूमिपूजन आहे ते आज या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्याचबरोबर जो विजयी रथ आहे आमचा त्याचं सुद्धा पूजन आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. हा कच्च्या स्वरूपातला रथ आहे. माननीय राज ठाकरे यांनी अजूनही आपली भूमिका जाहीर केलेली नाही आहे आणि भूमिका जाहीर केल्यानंतर नक्कीच त्यांचा फोटो या ठिकाणी लागणार. तुम्ही चिंता करू नका. राजसाहेबांचं ह्या माहितीमध्ये स्वागत आहे. ते भूमिका जाहीर करतील गुढीपाडव्याच्या दिवशी असं त्यांनी म्हटलंय आणि त्या ठिकाणी त्यांचा फोटो नक्कीच येणार. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
जलदेयके थकविणाऱ्यांवरती ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कारवाई केली असून एप्रिल 2023 ते मार्च 2024 या काळात 4,430 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पाणी बिल भरण्याची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत आहे. जे ग्राहक थकबाकी आणि चालू बिल भरणार नाहीत त्यांच्या नळ जोडण्या तोडण्याची कारवाई 1 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेला सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 201 कोटी रुपयांची पाणी देयके वसूल होणं अपेक्षित आहे. आतापर्यंत 114 कोटी रुपये वसूल झाले आहेत. ज्या ग्राहकांनी थकबाकी तसेच चालू वर्षाची पाणी देयके जमा केलेली नाहीत त्यांनी 31 मार्चपर्यंत सगळी देयके जमा करून महापालिकेस सहकार्य करावे असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे. जे घरगुती नळ संयोजनधारक 31 मार्च 2024 पर्यंत थकीत पाणी बिल चालू वर्षाच्या बिलासह एकत्रित जमा करतील त्यांना त्या थकीत बिलावरील प्रशासकीय आकारातून 100% सवलत दिली जाणार आहे. ही योजना ज्यांनी देयके यापूर्वी जमा केली आहेत त्यांना तसेच व्यावसायिक नळ जोडणीधारकांसाठी लागू नाही. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.